नमस्कार, वेलकम टू माय ब्लॉग अगेन. आणि आता आमच्या इथे जागरण गोंधळ आहे 2 दिवसांनी, तर आम्ही आता त्याची तयारी करतोय. तर इकडे सगळी तयारी चालली, तुम्ही बघू शकता. तर मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे बघा. हाय. आता आम्ही हे सगळे खोबरं वगैरे चिरून ठेवतो, कारण आचार्यांनी सांगितलं एवढं मोठं सगळं करायला. आणि तिकडे त्या माझ्या सासूबाई आता त्या करायला लागलेत, त्या चुलीवर भाजायला लागलेत, कारण आमची लाईट गेली आहे. ऐन टायमाला लाईट जाते इथं, असं होतं. त्याच्यामुळे बघा हे असं भाजतायत त्या मस्तपैकी. हाय करा. येसूर बनवतो. येसूर म्हणजे काय असतं तर मटणाच्या, चिकनच्या, बिर्याणीच्या भाज्यांना टाकतात. त्याचं म्हणजे आता कसं सांगावं जरा. फंस गया सी हा पक्का जाणार. आता हा मी अपलोड करणार. त्यांनी काय केलं, मागच्या वेळेस मी काय पण बोलत होते म्हणून त्यांनी टाकून दिला. मग आता ह्याच्यात हे उघडेत. तर अशा प्रकारे आपण ही सगळी तयारी झाली आहे. आणि बघू शकता एवढं मोठं खोबरं आम्ही चिरून घेतलंय सगळ्यांनी मिळून. ह्याने हकायने चिरले. हे बघा मस्त आहे. हे साड्या द्यायला आणलेत लोकांना, पाहुण्यांना आपले जे येतील त्याने. इथं पण सगळं सामान ठेवलंय. आणि इथे सगळा पसारा ठेवलाय, जे की सगळे चहाचे कप, पंत्रवाळे वगैरे हे सगळं लागणार असं ठेवलंय आम्ही. तर अशा प्रकारे बऱ्यापैकी तयारी झाली आहे. तर संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि मंडप टाकून झालेला आहे आणि डेकोरेशन वगैरे आमच्या आहोंनी करायला घेतलेलं आहे. मी फक्त व्हिडिओ रेकॉर्ड करते, बाकी काय मला येत नाही एवढं. मी फक्त सांगायची कामं करते. आणि पाहुणे वगैरे यायला चालू झालेले आहेत. मग ताई स्वयंपाक करतायत आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळचं वातावरण खूप प्रसन्न वाटतंय. बघू शकता तुम्ही, एकदम असं लाईटिंग वगैरे लावलेली आहे आपण. तर एकदम दिवाळीचा माहोल. आणि दिवा वगैरे लावून झाला होता. तर त्याच्यानंतर उद्याचं जागरण आहे. तर आम्हाला उद्याच्याला 3 वाजता उठायचं आहे पहाटेच्या. तर भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.